धन्यवाद सभापती महोदय। तिसरा आहे। तिसरा क्रमांक आहे उमाताई खापरे। त्यानंतर चौथा शशिकांत शिंदे नाहीत, पाचवा अमोलजी मिटकरी आहेत, सहावा सत्यजित तांबे आहेत। धन्यवाद सभापती महोदय। त्याच्यानंतर ओ घ्या, बसा ना आता, बोलू द्या उमाताई, सुरू करून द्या ना, वेळ कमी आहे, तुम्हाला मिळणार नाही ना। उमाताई बोला। धन्यवाद सभापती महोदय। छान वाटतं मला इथून तुम्हाला सभापती बनायला। मेळघाटातील बालमृत्यू ह्या विषयाचा अर्धा तास चर्चा आपण इथे घेतलेली आहे। सभापती महोदय, राज्यातील दुर्गम भागातील मेळघाटातील 5 महिन्यामध्ये 0 ते 6 वयोगटातील 65 बालकांचं कुपोषणाने मृत्यू झाले। सभापती महोदय, आदिवासी समितीमध्ये असल्या कारणाने माझा मेळघाटामध्ये स्वतः मी प्रवास केलेला आहे आणि खरंच अतिशय वाईट अवस्था दवाखान्यांची, हॉस्पिटल्सची त्या भागामध्ये आहे। कारण ज्या पद्धतीने तिथे जर पाहिलं तर ज्या पद्धतीने तिथे डॉक्टर्स आणि आपल्या अंगणवाडी सेविका ज्या पद्धतीने काम करतात, तर खरंच अतिशय दयनीय अवस्था ह्या आदिवासी भागातली आहे। सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतो, निधी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी देतो, परंतु अधिकारी वर्ग आणि डॉक्टर्स हे सरकारचंच नाव बदनाम करतात। कारण आपण एवढा निधी देऊन सुद्धा त्यांच्यापर्यंत जे खाद्य पोहोचलं पाहिजे, जे मेडिसिन्स पोहोचलं पाहिजे, जे हॉस्पिटलाइज पोहोचलं पाहिजे, ते पोहोचत नाही आणि हलगर्जीपणा हा फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या भागामध्ये पाहण्यास मिळाला। सभापती महोदय, एक वनिता गजाधिकार म्हणून बाई होती, लहान बाळाला जन्म दिला, तिला सिकलेस रुग्ण ती होती, तिला आजार होता, परंतु दुसऱ्या दिवशी तिला घरी पाठवलं। त्या आजारामध्ये तिचं त्या ठिकाणी औषधं द्यायला पाहिजे, तिची काळजी घ्यायला पाहिजे होती, परंतु डॉक्टरांनी ते न करता तिला घरी पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला। किती भयानक आहे ह्या गोष्टी आहेत की ज्या पद्धतीने ह्या गोष्टी घडतायत। दुसरी महिला जिची प्रस्तुती झाली, तिला सुद्धा हेपॅटायटिस बी हा रोग होता, त्याच्यानंतर तिलाही घरी पाठवण्यात आलं, तिच्याही कडे दुर्लक्ष हे दवाखान्याच्या माध्यमातून केलं गेलं। जे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्सची हलगर्जीपणा, स्वच्छता नाही, कारण मी स्वतः प्रवास केल्यामुळे मला त्याची जाण आहे। मी पाहिलं की तिथे स्वच्छता नाही, आम्ही गेल्यानंतर चांगले चांगले चादरी टाकतात, परंतु आज जेव्हा घुसून बघितलं तर जी अस्वच्छता, ज्या महिलांचं प्रस्तुतीगृह होतं त्याचं शौचालय सुद्धा इतकं घाणेरडं होतं की ते इन्फेक्शन होऊन ती दगावणंच होणारच, अशा पद्धतीची हलगर्जीपणा दवाखान्यांची। मला तर एक विषय असा सांगावासा वाटतो की ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला आमची एक अशीच समितीचा दौरा होता, तिथे हॉस्पिटल बांधून तयार होतं। 2 वर्षापूर्वी हॉस्पिटल बांधलं, त्यांना सांगितलं का त्या हॉस्पिटलचं उद्घाटन नाही केलं, तर आतली वायरिंग बाकी आहे। म्हणजे एखादा टेंडर निघत असताना हॉस्पिटलचं पूर्णतः टेंडर निघतं, मग तुमच्या हॉस्पिटलची वायरिंग का बाकी आहे आणि 2 वर्षानंतर ते हॉस्पिटल तुम्ही सुरू करायला जाल, तर मला वाटतं की ते अर्ध तर पडलेलंच असेल। म्हणजे किती शोकांतिका आहे की अधिकारी वर्ग जो आपण ज्या पद्धतीने सरकार काम करतं त्या सरकारच्या कामावरती अधिकारी वर्ग गंभीररित्या कुठलीच घटना पाहत नाही। 2 वर्षामध्ये का त्या आदिवासी भागामधलं हॉस्पिटल सुरू नाही झालं, का आम्हाला तो विषय तिथे घ्यावा लागला, तर म्हणे 1 कोटी रुपये मागितले। म्हणलं वायरिंगला इतके पैसे लागतात का? तर सभापती महोदय, मला इथे सांगणं आहे की जे हॉस्पिटल्स आहेत, जे दवाखाने आहेत, ते दवाखाने सुद्धा या पद्धतीने व्यवस्थितपणे काम करत नाही। खूप खेदजनक आहे ही की सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा सरकार लक्ष देतं, परंतु डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून याकडे दुर्लक्ष केलं जातं। आपण किती खर्च आदिवासींसाठी करत असतो, त्या आदिवासींसाठी करत असताना या गोष्टीकडे सुद्धा सरकारने लक्ष द्यावं अशी माझी मागणी या सरकारकडे आहे की केवळ आपण निधी दिला आणि डॉक्टर आणि आरोग्याचे करतात, लक्ष देत नाहीत। मंत्री महोदयांना माझं म्हणणं आहे की आपणही कदाचित कधीतरी अशा ठिकाणी स्वतः जावं, त्यांची शौचालय बघावं। पाण्याचा प्रश्न आहे, माझ्या कालच्या याच्यामध्ये एक मी प्रश्न मांडला होता, ज्याच्यामध्ये दूषित पाण्यामुळे
चणकापूर येथील मुलीचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर आदिवासी विभागाला जाग आली. 40 ठिकाणी त्यांनी वॉटर प्युरिफाय बसवले. दूषित पाणी ह्या मुलींना दिलं जातं. आम्ही प्रवास करत असताना आम्ही ह्या गोष्टीची चौकशी केली की पाण्याची काय अवस्था आहे, गरम पाणी दिलं जातं का. सभापती महोदय, एका आश्रमशाळेत गेला असता तिथे असे चौकात पाण्याचे हे होतं, तिथून त्या पाणी पित होत्या. त्यांची शौचालयाची व्यवस्था नाही त्या आश्रमशाळेमध्ये, त्यांना पिण्याचं पाणी नाही. खाणं जे दिलं जात होतं, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान घेतलं जातं, परंतु कच्चा भात, कच्च्या चपात्या ह्या समोर आम्ही पाहिलेल्या आहेत. ही शोकांतिका आहे की सरकार एवढं लक्ष देऊन सुद्धा खालची यंत्रणा जी व्यवस्थितपणे काम करत नाही आणि मग दोष सरकारला दिला जातो. म्हणून माझं मंत्री महोदयांना म्हणणं आहे की अशा आदिवासी भागामध्ये आपण प्रवास करा आणि तो प्रवास करून त्या भागामध्ये कशा पद्धतीने कार्य केलं जातं, अंगणवाडी सेविका, आशा सेविका ज्या काम करतात त्या कशा पद्धतीने दिल्या करतात. माझा प्रश्न आहे की आपण बालक पोषक आहारसाठी दिले जाणारं बजेट काय आहे. तसंच जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या आकडेवारीमध्ये NGOच्या आणि आपल्या आकड्यांमध्ये काय फरक आहे. मेळघाट असेल, नंदुरबार असेल, गडचिरोली असेल, आदिवासी भागामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये असे बालमृत्यूंची संख्या काय आहे, या संदर्भात सुद्धा मला इथे हा माझा प्रश्न आहे मंत्री महोदयांना. त्याचप्रमाणे तांदूळ आणि धान्य जे वाटप होतं ते वाटप सुद्धा कशा पद्धतीने होतं, त्याची क्वालिटी काय आहे, ती सुद्धा अधिकाऱ्यांच्या वर न ठेवता माननीय मंत्री महोदयांनी त्याची चौकशी ही करून त्या बाबतीत सुद्धा आपण काय करणार आहात हे सुद्धा आपण आपल्या माध्यमातून सांगावं. तसंच माननीय सभापती महोदय, एकच मिनिट, आपल्याला 2 चर्चा आणखी घ्यायच्यात आणि 12 पर्यंत. ठीक आहे सभापती महोदय, एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे की मेळघाट आणि आदिवासी भागामध्ये जे रस्ते आहेत, कारण रस्त्याअभावी जो काही पेशंट असेल, आजारी असेल, त्यांना बऱ्याचदा असं झालेलं आहे की काही ठिकाणी त्यांना चादरीमध्ये त्या गरोदर महिलेला घेऊन जाऊन तिची डिलिव्हरी करावी लागते. जाण्याला रस्ता नाही, वाहन तिथपर्यंत पोहोचत नाही. ह्या संदर्भातला सुद्धा ते कुपोषित बालक त्यामुळेही होतात. त्या गर्भवती महिलेची काळजी ही घेणं सुद्धा आपलं काम आहे. या संदर्भात माननीय मंत्री महोदयांनी सांगावं की आपण काय उपाययोजना करतात आणि ज्या अधिकारी वर्ग ह्याला दोषी आहेत त्या अधिकाऱ्यांवरती आपण काय कारवाई करणार. धन्यवाद. माननीय संजयजी खोडके. सभापती महोदय, आपण जर पाहिलं तर असं एकही अधिवेशन नाही की बालमृत्यूची चर्चा झाली नाही किंवा तो प्रश्न उपस्थित केला नाही. आपण जर आता पाहिलं तर 2020 पासून ते 21 पर्यंत जो RTIच्या मध्ये बालमृत्यूचा आकडा आलेला आहे, जर बालमृत्यू पाहिलं तर त्याच्यात जवळपास 84,304 बालमृत्यू, गर्भामध्ये मृत्यू 73,454 आणि माता मृत्यू जवळपास 6,574. हा रिसेंट RTIच्या अंतर्गत आलेला आकडा आहे. आणि जर तुम्ही अमरावती म्हणजे मेळघाटमध्ये जर बघितलं तर एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये बालमृत्यू 97 झालेले आहे. त्यानंतर गर्भात मृत्यू 30 झालेले आहे आणि माता मृत्यू 3 झालेले आहे. जवळपास 13 ते 15 समित्या यावर आतापर्यंत नेमल्या गेलेल्या आहे. हायकोर्टाच्या डायरेक्शननुसार नेमले गेलेली डॉक्टर मिताली शेट्टीची नवीन समिती होती. त्याच्या आधी IG दोर्जे जे होते त्यांची समिती होती. त्यांनी जवळपास फार फिरून, म्हणजे दोर्जे एवढं तर त्या कमिटीनी कोणीच अभ्यास केला नसेल इतकं ते फिरले. एक IPS अधिकारी प्रत्येक पाड्यावर गेला, प्रत्येक गावात गेला आणि जवळपास 1000 पानाचा अहवाल त्यांनी दिला. परंतु आजही आपण त्याच्यावर इम्प्लिमेंट करत नाही आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. आपण जर पाहिलं तर बालमृत्यू किंवा कुपोषण मृत्यू किंवा हे जे मृत्यू आहे याचा बेस कोणता आहे तर कुपोषण. तुम्ही त्यांना अन्नधान्य सुरुवात तिथून होते. याच्यात आज जर तुम्हाला याच्यात पूर्ण करेक्शन करायचं म्हटलं तर त्याच्यात 3-4 डिपार्टमेंट फार महत्त्वाचे आहे.
त्याच्यात आरोग्य विभाग आहे, त्याच्यात महिला बाल विकास विभाग आहे आणि तिसरा आदिवासी विभाग. मग बाकीचे रस्ते नाल्या बाकीचे डिपार्टमेंटसुद्धा आहे. परंतु आज गव्हर्मेंट इतका मोठा पैसा खर्च करून सुद्धा आज आपण तिथं पोचू शकत नाही. याची कारणं शोधण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आपण जे आत्ता अब्दुल कलाम अमृत योजनाचं जे प्रेग्नंट महिलेकरता जे 45 रुपयाचं जे मानधन देतो त्याच्यात वाढ करण्याची मागणी आहे. कारण की त्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर 3 चपाती, 2 भाकरी, राईस 60 ग्रॅम, 1 वाटी डाळ, 40 ग्रॅम लाडू, एग, बनाना असं जे आणि गॅस आणि याचा खर्च हा 45 रुपये म्हटलेला आहे. आता या 45 रुपयामध्ये हे खरंच होऊ शकते की नाही होऊ शकत. आता त्यानंतर जर आपण विचार केला तर आज आपण जे अन्नधान्य किंवा त्यांच्या मातासाठी बालकांसाठी जे न्यूट्रिशन देतो त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर ही पॉलिटिकल चर्चा नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो की जवळपास 20 वर्ष 15 ते 20 वर्ष त्या लोकांकडे एक मिनिट साहेब, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही 2 मिनिटं दुसरी कमी केली तरी चालते, परंतु याच्यावर 2 मिनिटं मला बोलू द्या. 15 ते 20 वर्ष तेच ट्रेडर, तेच लोक हे सर्व पुरवठा करतात. कसं काय करू शकतात? त्यांचे सॅम्पल 100% पास येतात, बाकीच्याचे सॅम्पल येत नाही. आणि याच्यात एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. ही व्यवस्था कधी बदलणार आहे? ही व्यवस्था बदलली नाही तर होणारच नाही आहे. कारण की याच्यावर खऱ्या अर्थानं महिला बालकल्याण विभाग असू द्या, आरोग्य विभाग असू द्या, या सर्वांनी काम करण्याची गरज आहे. आणि अंधश्रद्धा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. अंधश्रद्धा या आदिवासी विभागामध्ये जी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेच्या संदर्भात आपल्याला मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. कारण की ते दवाखान्यापर्यंत जात नाही किंवा त्यांना आजार झाला किंवा काय आहे ते माहीत नाही. परंतु तिथं खऱ्या अर्थानं तिथं 2-3 आदिवासी यंत्रणा काम करत असतात. त्याच्यात एक धुमाकू, दुसरं आहे पडियार आणि तिसरं आहे वैद्यू. म्हणजे हे जे आदिवासी समाजाचे जे मांत्रिक म्हणा किंवा हे आहे, हे लोक जर त्यांनी सांगितलं त्यांना आदिवासीला की तुम्ही हे करा तर ते करतात. नाही तर ते तुम्ही तुमचे किती लोक तिथं पाठवले तरी ते करत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण हे जे वैदू धुमका पडियार आहे यांना जर आपण अंधश्रद्धेच्यासाठी आपण एंगेज केलं आणि जे काही माता असतील किंवा बालकं असतील त्यांनी जे जर घेऊन आले तर त्यांना काही मानधन जर आपण दिलं तर खऱ्या अर्थानं तिथं अंधश्रद्धा निर्मूलन होईल आणि जास्तीत जास्त पेशंट म्हणा किंवा माता म्हणा ह्या दवाखान्यापर्यंत येतील किंवा त्यांच्यामध्ये नवीन परिवर्तन होईल. हे सर्व विषय जे आहे या संदर्भात माझी आता महिला बाल कल्याण मंत्री इथं आहे, त्याच्यानंतर आरोग्य राज्यमंत्री आहे. परंतु हा एका फक्त महिला बाल कल्याणचा विषय नाही, परंतु हे 2-3 डिपार्टमेंटची माझे सभापती आता चेअरवर नाही, पण आपल्या मार्फत सभापतींना माझी विनंती आहे की या संदर्भात सभापतींनी एक सर्व डिपार्टमेंटची चांगली बैठक आणि लोकप्रतिनिधीची बैठक लावून आणि त्याच्यात जे तिथं धारणीमध्ये काम करणारे, कारण की आत्ता त्यांनी पदयात्रा काढली होती धारणीमधून, आत्ता काल परवा इथं येऊन पोहोचले होते धारणीला पदयात्रा, बंड्या साने असतील आणि बाकीचे, त्या सर्वांना बोलावून एक बैठक सभापती महोदयांनी आपल्या दालनात लावावी ही सुद्धा मी विनंती करतो. आपण जी वेळ मला दिली त्याबद्दल आपला धन्यवाद. चित्राताई आणि नंतर उत्तर माननीय मंत्री देतील. धन्यवाद सभापती महोदय. मेळघाटातील कुपोषणासंदर्भात सन्माननीय उच्च न्यायालयाने